Let me begin with a story from a children's storybook. एका लहान मुलांच्या अ, गोष्टीच्या पुस्तकातून एक गोष्ट मला तुम्हाला सांगू A द्या. grandfather and a grandmother are in a gift shop looking for something to give to their granddaughter on her birthday. आजी आणि आजोबा जे आहेत ते एका भेटवस्तूच्या दुकानात आहेत. त्यांची जी लहान मुलगी आहे त्यांना तिला काहीतरी गिफ्ट द्यायचं. Suddenly, the grandmother spots a beautiful teacup. अचानकपणे ती आजीला एक छानसा चहाचा कप दिसतो. She picks it up and exclaims, ती त्या चहाच्या कपाला घेते आणि मग ती त्या ठिकाणी असे उद्गार काढते. "This is one of the loveliest cups I've ever seen." हा एक सुंदर असा कप आहे जो मी सर्वात सुंदर कप पैकी एक असा कप आहे. At that point, something remarkable happens, which only happens in children's story. त्या क्षणाला काहीतरी अद्भुत असं घडलं ते फक्त लहान मुलांच्या कथेमध्येच घडू शकतं. The teacup starts talking to the grandparents. तो जो चहाचा कप आहे तो त्या आजी आजोबांशी बोलू So लागतो. when the grandmother said, "This is the loveliest teacup I have ever seen," मग ज्या वेळेस ती आजी म्हणाली की हा एक सुंदर असा कप आहे जो मी पाहिला आहे, the teacup replies back, तो चहाचा जो कप आहे तो तिला प्रतिसाद देतोय. "Thank you for the compliment. धन्यवाद तू माझी प्रशंसा But केल्याबद्दल, I wasn't always beautiful." पण मी सदैव असा सुंदर नव्हतो. Now the grandmother asked, "What do you mean that you weren't always beautiful?" मग त्या आजीने त्या कपला विचारलं की तू असं का म्हणतोयस, तू आधीपासूनच सुंदर नव्हतास? The teacup says, "Well, I was once just an ugly, soggy lump of clay." तो मग चहाचा कप म्हणतो की एक काळ असा होता की ज्या वेळेस मी एकदम वाईट, एकदम घाण असं मातीचं त्या ठिकाणी पदार्थ And होता. then one day somebody scooped me with a dirty hand and put it on a spinning wheel. आणि मग अचानकपणे कोणीतरी त्याचे घाण झालेले हात घेतले आणि त्या चाकावरती मला ठेवलं. And that wheel started running faster and faster, and I got dizzy. आणि मग तो जे चक्र आहे ते अधिक गतिवान होऊ लागलं आणि मग मला एकदम हेलकांड्या येऊ I लागल्या. couldn't see straight. मी स्पष्ट पाहू शकत नव्हतं. And finally, when the wheel stopped, something worse happened. आणि मग ज्या वेळेस ते चाक थांबलं फिरायचं, काहीतरी भयानक असं I घडलं. was placed into a furnace which became hotter and hotter. मग मला अशा एका भट्टीत टाकण्यात आलं जी अधिक आणि अधिक तप्त होऊ लागली. I couldn't stand. I thought I'm going to burn. मी उभाच राहू शकत नव्हते. मला असं वाटलं की मी आता पूर्णपणे भाजून जाईल त्या But आगीत. soon I was taken out of the furnace, पण मग लवकरच मला त्या ठिकाणाहून काढून टाकण्यात आलं त्या and a lady भट्टीतून. began to paint me all over. आणि आणि मग एक स्त्री जी आहे ती मला त्या ठिकाणी पेंट करू And लागली. the fumes of the paint got so sickening that I thought I'm going to be so sick. आणि ते जे पेंटचा जो वास आहे आणि त्यामुळे मला इतकं कसं तरी वाटू लागलं. मला असं वाटलं की मी आता आजारी And to पडणार. my astonishment, I was placed again back into the furnace. आणि मग त्यानंतर आश्चर्याची गोष्ट ही की मला पुन्हा त्या भट्टीत टाकण्यात And आलं. this time it was even worse than the first time. It was far hotter. I thought I'm going to truly melt. आणि मग ह्या दुसऱ्या वेळेला कितीतरी अधिक ती भट्टी तापलेली होती. पहिल्या त्याच्या तापमानापेक्षा अधिक तापमान आता But होतं. then the lady took me out of the furnace and set me to cool. आणि मग स्त्रीने मला त्या भट्टीतून काढलं आणि मग मला त्या ठिकाणी थोडं शांत होण्यासाठी ठेवलं. Later, a young boy put me in a box and put the other cups in a box and put few straws and sent it to the shop. आणि मग एक लहान मुलगा आला. त्याने मला घेतलं, एका बॉक्स मध्ये टाकलं, त्या ठिकाणी स्ट्रॉज टाकले आणि बाकीच्या कप्सला देखील त्याने तसंच केलं. And a pretty lady put me on the shelf. आणि मग एका स्त्रीने मला त्या ठिकाणी एका शेल्फ वरती ठेवलं. On the shelf, and I could see myself. There was on that mirror. आणि मग शेल्फ वरती मी समोर जी आरसा होता त्यामध्ये मी स्वतःला पाहू शकत And होतो. when I looked in the mirror, I was amazed myself.
आणि ज्या वेळेस मी त्या आरशामध्ये पाहिलं की मला त्या ठिकाणी खूप आश्चर्य वाटलं स्वतःकडे I पाहून. could not believe what I saw. मी विश्वास ठेवू शकत नव्हतो जी गोष्ट मी पाहिली I आहे. was no longer ugly, soggy, and dirty. त्या ठिकाणी मी आता घाण, विचित्र, मळलेला राहिलो नाही. Now I glistened. आता मी चमकू I लागलो. was beautiful. आता मी सुंदर I झालो. was firm and I was clean. आता त्या ठिकाणी मी स्वच्छ आणि सुंदर Oh, झालो. how I cried for joy that day. आणि त्या दिवशी मी कितीतरी आनंद उत्सव केला. It was then that I realized त्यावेळेस ती मला जाणीव झाली that all the suffering was worthwhile. ही जे सर्व त्रासातून मी गेलो ते माझ्या हिताचे होते. Without it, I would be ugly, soggy, and dirty. त्याच्या विना मी त्या ठिकाणी घाण, त्या ठिकाणी मळलेला असाच पडलेला असतो. It was then pain took new meaning for me. आणि मग त्याच वेळेस होतं की ज्या वेळेस वेदना एक नवीन अर्थ माझ्यासाठी Today, झाला. all my sufferings and anxieties are gone. आज माझ्या सगळ्या वेदना आणि ज्या सगळे जे त्रास आहेत ते निघून गेले But आहेत. the beauty they have brought has remained. पण त्यांनी जे सौंदर्य घेऊन आले ते अजूनही सौंदर्य टिकून आहे. Jeremiah chapter 18. इर्मया याचा जर 18वा अध्याय आपण पाहिला, In chapter 18 verses 1 to 4, इर्मयाच्या 18व्या अध्यायात 1 ते 4 वचनांमध्ये God tells Jeremiah to take a field trip to Potter's house. इर्मयाला परमेश्वर सांगतो की तू आता जा आणि त्या कुंभाराच्या घराकडे जा. And Jeremiah goes to the potter's house and is observing the potter. आणि मग तो कुंभाराच्या घरी जाऊन तो कुंभार जे काही करत आहे ते तो पाहत And आहे. as he is seeing the potter, आणि मग तो कुंभाराकडे पाहत असताना God's word comes and God begins to speak. देवाचं वचन येतं आणि परमेश्वर बोलू Now लागतो. verses 5 to 23, 5 ते 23 God वचनांमध्ये uses the analogy of potter and clay to show God's interaction with his people. परमेश्वर कुंभाराचं आणि त्या मातीचं उदाहरण घेऊन तो दर्शवित आहे की त्याचं आणि लोकांमधला संबंध. And just as the potter uses the wheel to shape the clay, जशा प्रकारे तो कुंभार त्या चक्राचा वापर करतो God- त्या मातीला शेप देण्यासाठी, God says he uses the trials and suffering to shape his people. परमेश्वर देखील दुःख आणि परीक्षांचा वापर करतो त्याच्या लोकांना चांगलं वळण देण्यासाठी. Sometimes the shape gets spoiled. कधी कधी तो जो आकार आहे तो वेगळा होऊन It gets जातो, ruined. तो चांगला बनत नाही. But the potter does not throw the clay. पण जो तो कुंभार आहे ती माती फेकून देत नाही Instead, he remakes the vessel. आणि त्यातून तो पुन्हा एक नवीन पात्र So बनवतो. also God never gives up on us. त्याच प्रकारे परमेश्वर आम्हालाही कधी सोडून टाकत He नाही. shapes us. तो आम्हाला आकार He देतो. puts us into the furnace. तो त्या भट्टीमध्ये आम्हाला It टाकतो. is not pleasant. ते कदाचित आम्हाला आवडणार But नसेल, the potter knows what is best for the vessel. पण त्या कुंभाराला ठाऊक आहे की त्या पात्रासाठी योग्य ती And गोष्ट काय आहे. when God is forging our lives, आणि ज्या वेळेस परमेश्वर आमच्या जीवनाला आकार देत we आहे, cry out, आम्ही आरोळी मारतो God, त्यावेळेस why is this happening to me? What is happening to me? की परमेश्वरा हे काय माझ्या बरोबर घडत आहे. But when the vessel emerges from the oven, पण ज्या वेळेस ते पात्र त्या भट्टीतून बाहेर येतं, a masterpiece of God's construction is completed. एक अद्भुत अशी कलाकृती परमेश्वराची पूर्ण झालेली असते. Let us look to Romans chapter 5. रोम याच्या 5व्या अध्यायाकडे आपण पाहूया. Romans chapter 5 verses 3 to 4. रोम 5 3 ते 5 I would वचन. like you to turn your Bibles. Let us read it together. आपण एकत्रित हे वचन वाचूया. Romans chapter 5 verses 3 to 4.
रोम 5:3-4 We also grow in our sufferings because we know that the suffering produces perseverance. इतकेच नाही तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की संकटाने धीर, Perseverance, character, and character, hope. धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. We also glory in our sufferings because we know that suffering produces perseverance. आम्हाला ठाऊक आहे की संकटाने धीर, Perseverance, character, and character, hope. धीराने शील व शीलाने आशा निर्माण होते. Here we find God uses trials and suffering to shape us. आपण ह्या ठिकाणी पाहतो की परमेश्वर त्या परीक्षांचा आणि दुःखांचा वापर करतो की आम्हाला आकार देण्यासाठी. Firstly, trials and suffering produces patience in us. पहिली गोष्ट जे दुःख आणि परीक्षा आहे ते आम्हामध्ये धीर उत्पन्न करतात. Secondly, trials and suffering forges our character. दुसरी गोष्ट जे परीक्षा आणि दुःख आहे ते आमचं चरित्र And घडवतं. thirdly, trials and sufferings equip us for future. आणि तिसरी गोष्ट जे दुःख आणि परीक्षा आहे ते भविष्यासाठी आम्हाला सज्ज करतं. Firstly, trials and suffering produces patience. पहिली गोष्ट जी आहे ती धीर उत्पन्न करते दुःख आणि परीक्षा. In verse 3, it says suffering produces perseverance or patience. पहिल्या त्या तिसऱ्या वचनात म्हणतं की संकटाने धीर उत्पन्न होतो. Patience means really the capacity for enduring. धीर जर आपण म्हणायला गेलं तर ती म्हणजे एक क्षमता आहे की सहन करण्याची. When we speak of a person as a patient man or woman, ज्यावेळेस एका व्यक्तीला आपण असं म्हणतो की तो पुरुष किंवा ती स्त्री धीराची व्यक्ती आहे, we mean that person can endure delay. त्यावेळेस आपण असं समजतो की तो व्यक्ती जो आहे जरी विलंब लागला तरी तो सहन करू शकतो. That person can work patiently or wait patiently. तो व्यक्ती धीराने काम करू शकतो किंवा धीराने तो त्या ठिकाणी थांबू शकतो. Or it may mean, we may mean to that that person can endure suffering. किंवा असं आपण म्हणतो की तो धीराने जे त्रास आहे तो ते सहन करतो. It is easy to see the connection between suffering and patience. आणि हे सोपं आहे की ते संबंध जो आहे तो त्या ठिकाणी त्रासाचा आणि धीरामधला. It is by suffering we learn how to suffer well. त्या ठिकाणी आम्ही शिकतो की कशा प्रकारे व्यवस्थित आम्ही चांगल्या प्रकारे त्रास सहन करावे, Or how to wait. किंवा कशा प्रकारे आम्ही थांबावं, How to keep going. कशा प्रकारे आम्ही चालत राहावं. That is patience. तेच धीर आहे. This is so important आणि हे खूप महत्वाचं आहे. because nothing worthwhile in life is achieved without patience. कारण कोणतीच महत्वपूर्ण गोष्ट जीवनामध्ये धीराशिवाय आपण हस्तगत करू शकत नाही. We know आम्हाला ठाऊक आहे that chicken comes by hatching the egg, not by smashing it open. जी कोंबडी आहे ती अंड उबवल्यावरच येते, ना की आपण अंड फोडल्यावर. We know that it is by patience that the blocks of happy homes are built. आणि हे आपलं ज्ञात आहे की त्या धीराद्वारेच एक सुखी कुटुंबाची स्थापना होते. But one of our problems, पण आमची समस्या ही असते, we want to enter the promised land without going through the wilderness. आम्हाला त्या वचनबद्ध देशामध्ये प्रवेश करायचा असतो अरण्याचा प्रवास न करता. See, when all things are going smoothly, ज्यावेळेस सर्व गोष्टी व्यवस्थित सुरळीत चालू आहेत, it is difficult to know whether we have patience or not. आणि हे कठीण जातं हे समजून घेण्यासाठी की आम्ही धीराचे व्यक्ती आहोत किंवा नाही. How does courage come? त्या ठिकाणी धाडस कसं येतं? Courage comes by exposure to danger. धाडस त्याच वेळेस येतं ज्यावेळेस आपण संकटाला सामोरे जातो. Virtue is confirmed by every victory over temptation. त्या ठिकाणी ज्यावेळेस आपल्याला त्यामध्ये मूल्य दिसून येतं, ज्यावेळेस आपण प्रत्येक तो विजय मोहांवरती बाळगतो. And patience similarly comes by enduring hopefully. त्याच प्रकारे धीर देखील त्याच वेळेस येतो ज्यावेळेस आपण सहन करतो आशा धरून. Now, it is not that the trials and the suffering bring patience, असं नाही की ते दुःख आणि त्रास आम्हाला धीर आम्हामध्ये उत्पन्न करतं, but because of them,
पण त्यांच्याद्वारे किंवा त्यांच्यामुळे we begin to see things from God's perspective. आम्ही गोष्टी देवाच्या दृष्टिकोनातून पाहू लागतो. We begin to grow in our prayer life. आम्ही आमच्या प्रार्थनेमय जीवनामध्ये वाढू लागतो. And when we are growing in these disciplines, आणि ह्या गोष्टींमध्ये आपण वाढत असताना, that is looking at things from God's perspective, गोष्टींकडे देवाच्या दृष्टिकोनातून पाहू लागतो त्यावेळेस, and learning to wait on God in prayer, आणि देवावरती धीराने प्रार्थनेपूर्वक देवावर साठी थांबून we begin to bear the fruit of the Spirit, which is patience. आम्ही ते आत्म्याचं जे फळ आहे धीर, तो त्या ठिकाणी ते फळ देऊ लागतो आपण. See, patience is not mere mental composure in the midst of troubling circumstances around. हे जे धीर जो आहे तो त्या ठिकाणी आमचा मानसिक स्थिरता नाही की आजूबाजूला संकट आहेत तरी ती स्थिरता आहे, असं नाही. It is not just feeling good. असं नाही की आम्हाला फक्त चांगलं वाटतं तेवढं केवळ नाही आहे. It is enduring hopefully. त्या ठिकाणी सहन करणं आशा बाळगून, Because we know that God is with us and He will not fail to fulfill His promises. आम्हाला ठाऊक आहे की परमेश्वर आम्हा सोबत आहे आणि तो त्याचं अभिवचन पूर्ण करणारच आहे. In the Bible, the patience means शास्त्रामध्ये धीरचा अर्थ असा आहे to wait without worry. थांबणं काळजी न करता. To wait without worry. थांबणं काळजी न करता. And when we do that, we develop greater degree of self-control. ज्या वेळेस आम्ही ते करतो त्यावेळेस आम्ही अधिक प्रकारे स्वतःवरती ताबा मिळवतो. Patience sweetens the temper. त्या ठिकाणी जो धीर आहे तो आमचा टेम्पर जो आहे तो शांत करतं. It stifles the anger. आमचा जो राग आहे तो कमी थंडावतो. Patience bridles our tongue. धीर जो आहे तो आमची जी जीभ आहे त्यावरती नियंत्रण करतो. I know of people मला ठाऊक आहेत असे लोक who used to easily get angry, जे खूप लवकर त्यांना राग यायचा, or they were quick in their criticism. किंवा ते त्यांची टीकेमध्ये खूप लवकर असायचे. They are changed after their season of trials and suffering. ते बदलून गेले आहेत ज्या वेळेस ते त्यांच्या ऋतूमधून त्रासाच्या आणि दुःखाच्या त्यातून गेले. It's like the sharp stones with rough edges polished into smoothness. ते असं आहे की जे दगड आहे टोकदार दगड जे पॉलिश करण्यासाठी आपण वापरतो. By and by it rubs our rebelliousness and ego. आणि ते हळुवारपणे आमचा जो अहंकार आहे, जो बंडखोरपणाची वृत्ती आहे, ती त्याला काढून टाकण्याचा प्रयत्न करतं. It was Spurgeon who said, स्पर्जन असे म्हटले, patience is a pearl which is only found in the deep seas of affliction. धीर असा तो मोती आहे जो खोल समुद्रामध्ये त्रासाच्या समुद्रामध्ये सापडतो. Secondly, दुसरी गोष्ट, trials and suffering forges our character. दुःख आणि परीक्षा आमचं चरित्र घडवतं. Look at Romans 5 verses 3 and 4 again. रोम 5, 3 आणि 4 वचन पुन्हा एकदा पाहूयात आपण. It says suffering produces perseverance or patience. त्या ठिकाणी लिहिलं आहे की धीराने शील उत्पन्न होतो. And patience in turn produces character in us. संकटाने धीराने शील उत्पन्न होतो. I think one of the reasons why God delays His answers to our prayers, मला असं वाटतं की एक कारण त्यापैकी का देव आमच्या प्रार्थने देण्यामध्ये विलंब करतो, it is because He knows that we need to be with Him more than the things that we ask of Him. कारण त्याची अपेक्षा ही असते की आम्ही त्याच्या बरोबर अधिक वेळ असावं, ना की ज्या गोष्टी आम्ही त्याच्यापासून मागतो त्याबरोबर. See, God is interested in changing our circumstances. परमेश्वर इच्छुक आहे की आमची जी परिस्थिती आहे ती बदलण्यामध्ये. But more than that, He is concerned about changing our character. पण त्यापेक्षाही अधिक तो काळजीपूर्वक काळजी करतो की आमचं जे चरित्र आहे तेच बदलावं. During the time of waiting, त्यावेळेस वाट पाहण्याच्या काळामध्ये
God leads us through the valley and refines our character. परमेश्वर आम्हाला त्या खोल दरीमधून घेऊन जातं जेणेकरून आमचं चरित्र शुद्ध व्हावं. You see, there are two major desires that all human beings have. दोन प्रमुख ज्या इच्छा असतात प्रत्येक मनुष्याकडे. One is to be wealthy and the other one is to be healthy. पहिली गोष्ट जी आहे ते आपण चांगली धनसंपत्ती साठवावी आणि दुसरं म्हणजे चांगलं आरोग्य आम्हाला प्राप्त व्हावं. And yet we know that health and wealth can be lost many times and regained many times. तरी आपल्याला माहिती आहे की संपत्ती आणि आरोग्य आम्ही कितीही वेळेस प्राप्त करू शकतो आणि ती लवकरच जाऊ देखील शकते. But the one thing that is difficult to recover is the character. पण एक गोष्ट कठीण आहे पुन्हा प्राप्त करायला ते म्हणजे चरित्र आहे. Therefore, the famous adage, त्यामुळे असं म्हणतात if wealth is lost, nothing is lost. जर संपत्ती तुम्ही गमावली आहे तर तुम्ही काहीच गमावलं नाही. If health is lost, something is lost. जर तुम्ही आरोग्य गमावलं तर तुम्ही काहीतरी गमावलं आहे. If character is lost, everything is lost. जर तुम्ही चरित्र गमावलं आहे तर तुम्ही सर्व काही गमावलं आहे. Now, whatever character and faith are already built into a Christian's life, कोणत्याही प्रकारचं चरित्र आणि विश्वास ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये जे घडलेलं असेल prior to going through the suffering, त्या संकटातून जाण्याच्या आधी it tends to come out during the time of suffering. त्या त्रासाच्या वेळेला ते बाहेर येऊ लागतं. But what is character? What is Christian character? What does character for a Christian mean? पण एका ख्रिस्ती व्यक्तीसाठी चरित्र म्हणजे नेमकं काय आहे? Character is the image of Christ that is present in us. जे चरित्र आहे ते ख्रिस्ताचं रूप जे आम्हामध्ये आहे. It is the character of Christ in us that is becoming clearer and clearer. ते ख्रिस्ताचं चरित्र जे आहे ते अधिक स्पष्ट होऊ लागत आहे. Character means to expose the quality of the Christian life we live. चरित्र म्हणजे ख्रिस्ती जीवन जे आम्ही जगतो त्याची जी क्वालिटी आहे ती दाखवून देणं. In 1 Peter chapter 1 verses 6 to 7, पहिले पेत्र पहिला अध्याय 6 ते 7 वचनांमध्ये there Apostle Paul says, त्या ठिकाणी पेत्र असं म्हणतो, Apostle Peter says, प्रेषित पेत्र असं म्हणतो, just as the goldsmith uses heat under a smelting pot to bring the impurities to the top, आणि जशा प्रकारे तो जो सोन्यावरती काम करणार आहे सोन्याला त्या ठिकाणी त्या मौल्यवान करण्यासाठी तो भट्टीतून टाकतो. and as it is boiling, the impurities come out and it is skimmed off. ज्या वेळेस ते बॉईल होत आहे त्यावेळेस जे सगळं घाण आहे ती बाहेर निघून जाते, leaving only the pure gold behind. त्या ठिकाणी फक्त शुद्ध सोनच उरतं. In the same way, त्याच प्रकारे God uses our suffering to bring out the impurities of our life and remove them. त्याच प्रकारे परमेश्वर या त्रासांचा वापर करतो जेणेकरून आमच्या जीवनातली जी अशुद्धता आहे ती निघून जावी आणि ते शुद्ध जे आहे चरित्र ते बाहेर यावं. E. Stanley Jones writes about an Indian friend with lovely Christian character. ई स्टॅनली जोन्स हे एका भारतीय व्यक्तीबद्दल म्हणतात की त्यांच्या जवळ एक अद्भुत असं ख्रिस्ती चरित्र होतं. But his friend confessed that once he was a proud, high caste, so-called Brahmin man. पण तो जो ख्रिस्ती व्यक्ती आहे त्याने ही कबुली दिली की एकेकाळी तो उच्च जातीचा ब्राह्मण असा व्यक्ती होता. Even after he became Christian, he was more worried about his high caste. तो ख्रिस्ती झाल्यानंतरही त्याला अधिक चिंता होती त्याची उच्च जातीची. He always felt himself to be better than others. तो प्रत्येक वेळेस स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ गणायचा. He had no interest in others. त्याला इतरांमध्ये कोणताही इंटरेस्ट नसायचा. He was only interested in his own superiority by birth. आणि तो त्याच्याच फक्त श्रेष्ठतेवरती त्याला इंटरेस्ट असायचा की जी त्याला जन्मापासून मिळाली आहे. Then one day in a crowded bus, एक दिवस तो एका गच्च भरलेल्या बसमध्ये he and others on the journey ज्या वेळेस ते प्रवास करत होते suddenly was
thrown over the embankment or the boundary wall. आणि मग अचानकपणे ती बस जी आहे ती त्या रस्त्यावरून इकडे तिकडे जाऊ लागली. The bus overturned, ती बस उलटी झाली and he and the rest of all the people, they were in a common calamity at that time. तो आणि बाकीचे जे सर्व प्रवासी आहे ते ह्या अशा मोठ्या संकटात सापडले एकत्रितपणे. Now, as he crawled out of the wreckage, आणि मग कशा प्रकारे तो त्यातून बाहेर येत असताना त्या बसमधून something happened within him. काहीतरी घडलं त्याच्यामध्ये. In a flash, he saw that he is bound up with every other human life. अचानकपणे त्याला ही जाणीव झाली की तो बाकीच्या इतर प्रवाशांमध्ये त्या ठिकाणी अडकलेला आहे. That he shares their common suffering. की तो इतरांबरोबर दुःख किंवा त्रास सहन करत आहे. He came out of the wreck with so much pain and bruises. तो त्यातून त्या संकटातून बाहेर आला पण त्याला कितीतरी त्या ठिकाणी इजा झाली होती, जखमा झाल्या होत्या. But he came out changed as a brother to every person. पण तो त्या ठिकाणी एक परिवर्तित व्यक्ती जो सर्व बाकीच्यांसाठी बंधू असा बाहेर आला तो. And he has lived ever since like that. आणि तो तशाच प्रकारे नंतर कायम स्वरूपी राहिला आहे. A man who was so concerned about his high caste feelings. एक व्यक्ती जो त्याच्या श्रेष्ठ जातीबद्दल त्याला गर्व असायचा, changed into a man who loved and accepted all. तो एकदम बदलून गेला, असा व्यक्ती बनला की जो इतरांवरती प्रीती करू लागला. But this is what the friend said. पण तो मित्र असं म्हणाला, It took a wreck to remake me. त्या संकट पाहिजे होतं की जेणेकरून मी परिवर्तित झालो. It took a wreck to remake me. त्या संकटाद्वारेच मी परिवर्तित झालो. There is no such thing as a saint who has not suffered. असा कोणताच संत नाही आहे की जो त्या दुःखातून गेला नाही. The life of a Christian is constant struggle against self. एक जो ख्रिस्ती व्यक्तीचं जीवन आहे ते प्रत्येक वेळेस झगडा असतो अशा प्रकारच्या दुःखान त्रासातून. There is no flowering of our soul except at the price of pain. त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारच्या आमच्या जीवाला त्या ठिकाणी आस्वाद सुखाचा मिळत नाही जोपर्यंत आपण त्या दुःखातून जात नाही. So it says, जरी असं म्हटलं आहे, suffering produces patience. दुःख जे आहे, संकट जे आहे ते धीर उत्पन्न करतं. Patience forges our character. आणि धीराद्वारे आमचं चरित्र स्थापित होतं. And thirdly, we find आणि तिसरी गोष्ट आपण पाहतो, trials and suffering equip us for future. जे दुःख आणि त्रास आहेत ते आम्हाला भविष्यासाठी सज्ज करतात. Look at the verse 4. चौथं वचन पाहू. Romans chapter 5 verse 3 and 4. रोम 5, 3 आणि 4 वचन पाहूया. चौथं वचन, Suffering produces patience or perseverance. संकटाने धीर, And patience produces character in us. धीराने शील, The experience altogether results in building up hope in us. आणि हा संपूर्ण जो अनुभव आहे तो आम्हामध्ये आशा निर्माण करतात. Now the hope that in the 4th verse, it comes from experience. जी आशा आहे चौथ्या वचनामधली ती अनुभवातून येते. Now this is a little different. Please think with me. आणि हे थोडं वेगळं आहे, तुम्ही माझ्या बरोबर विचार करा. Usually when we think about hope, ज्या वेळेस आपण आशेबद्दल विचार करतो, our Christian hope, आपली आशा जी आहे, आपली ख्रिस्ती आशा जी आहे, it is rightly and it is based on the character of God. ती योग्य रीतीने ती देवाच्या चरित्रावरती आधारित आहे. God's promises are yea and amen. देवाचे जे अभिवचन आहे ते होय आणि आमेन असतात. God never lies. देव कधी खोटं बोलत नाही. His character does not change. त्याचं चरित्र बदलत नाही. So our hope comes on the faith that God never fails. त्यामुळे आमची जी आशा आहे ती ह्या विश्वासावरती आहे की देव कधी बदलत नाही. It is a hope based on the external factor. ही अशी आशा आहे
जी बाहेरील गोष्टींवरती अवलंबून आहे. But during the trials and suffering, पण ज्या वेळेस आम्ही दुःखातून आणि त्रासातून जातो, we experience hope which comes out of a personal experience. त्यावेळेस आम्ही आशा जी अनुभवतो ती म्हणजे आमच्या वैयक्तिक अनुभवातून निर्माण झालेली, उत्पन्न झालेली ती आशा आहे. During trials and sufferings, ह्या दुःख आणि परीक्षेच्या वेळेस we see God expanding our capacity to bear and become patient. आपण पाहतो की परमेश्वर आमची जी क्षमता आहे सहन करण्याची ती वाढवतो. This results in building our character. त्याचा अर्थ परिणाम हाच होतो की आमचं चरित्र बनून जातं. Now we are able to see आणि आता आम्ही पाहू लागतो that something that has come for our harm, की जी गोष्ट आम्हाला इजा पोहोचविण्यासाठी आलेली होती, God has turned it into for our good. परमेश्वराने ती बदलून आमच्या हितासाठी केली आहे. We do not despair now. आता आम्ही हताश होत नाही. We are prepared for future. आम्ही भविष्यासाठी सज्ज आहोत. Our hope comes out of experience that no matter what happens, God will turn it into good. आमची आशा उत्पन्न होते की कोणतीही गोष्ट झाली तरी देव ती चांगल्यासाठीच करणार आहे. He is going to turn it into something beautiful. परमेश्वर ती संकट जे आहे ते काहीतरी सुंदर गोष्टीमध्ये परिवर्तित करणार आहे. This hope is out of a personal ही experience. जी आशा आहे ही एका वैयक्तिक अनुभवातून उत्पन्न झालेली आशा आहे. It is internal. ती आमच्या आतून आलेली आशा आहे. Now, both of these kind of hope coming is important in our life. हे दोन्हीही आशा जे आमच्या जीवनामध्ये येतात त्या महत्वाच्या आहेत. Hope comes from on the unchanging character of God. जी आशा आहे की देवाचं न बदलणाऱ्या चरित्राद्वारे येते. Hope on the experiences from our personal experiences. आशा जी आमच्या वैयक्तिक अनुभवातून देखील येते. And as we come to the end of our lives, आणि ज्या वेळेस आमच्या जीवनाच्या शेवटी आलेल्या असतात, a hope that is built on God's character and a hope that is built on experience never despairs. जी आशा आहे की जी देवाच्या चरित्रावरती आहे आणि जी आशा आहे जी आमच्या अनुभवातून उत्पन्न झालेली आहे ती आम्हाला कधीच हताश होऊ देणार नाही. Such people, when they look at death face to face, असे लोक ज्या वेळेस ते मृत्यूला पाहतात समोरासमोर, they know for sure where they are going. त्यांना खात्रीशीर ठाऊक आहे ते कुठे चालले आहेत. Because of this process, आणि ह्यामुळेच three things develop in us. 3 गोष्टी आम्हामध्ये उत्पन्न होतात. Firstly, there is a higher degree of self-control. त्या ठिकाणी आम्ही स्वतःवरती अधिक चांगल्या प्रकारे ताबा मिळवू शकतो. We do not get easily provoked. आम्ही लवकरच उत्तेजित होत नाही. Secondly, दुसरी गोष्ट, we develop resistance against pressures of life. जीवनातील जे जोर आहे, जीवनातील जे प्रेशर्स आहेत त्यावरती आम्ही बचाव अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो. And thirdly, आणि तिसरी गोष्ट, we learn to bear trials and suffering and yet be joyful. आम्ही शिकतो की त्या दुःख आणि त्रासातून जाण्यासाठी आणि तरी देखील आनंदित राहतो. This hope is not a passive waiting. ही जी आशा आहे की ही काय फक्त त्या ठिकाणी निष्क्रिय अशी इच्छा नाही आहे, but activates you to endure courageously. पण त्या ठिकाणी तुम्हाला ती सक्रिय करते की जेणेकरून आम्ही सहन धाडसाने करावं. This hope strengthens you to choose what is right. ही जी आशा आहे ही आम्हाला सशक्त करते योग्य गोष्टीची निवड करण्यासाठी. As I bring this meditation to the close, आणि आता हे मनन आपण समाप्त करत असताना let me remind us, मला तुम्हाला आठवण करू देऊया. a person's character is like a fence. एका व्यक्तीचं जे चरित्र आहे ते त्या ठिकाणी फेन्सिंग प्रमाणे असतं. All the whitewash in the world will not strengthen it. आणि कितीही प्रकारचं आम्ही त्या ठिकाणी व्हाईट वॉश केलं तरी देखील ती त्याला सशक्त करणार नाही.
God has to uproot it sometimes and put it back and strengthen it and hammer it down. आणि देवाला कधी कधी ते उखडावं लागतं, त्या ठिकाणी पुन्हा त्या ठिकाणी जोराने पेरावं लागतं, रोपावं लागतं. He has to uproot us from our comfort to work in us to produce character. आम्हाला आमच्या आरामदायी स्थितीतून त्याला काढून त्या ठिकाणी चरित्र घडविण्यासाठी त्याला संधी देणं गरजेचं आहे. As we saw earlier, आणि आपण पाहिलं आधी in Jeremiah 18, God reminds the prophet and the nation इर्मया 18 मध्ये परमेश्वर त्या संदेष्टाला आणि त्या राष्ट्राला आठवण करून देत आहे that he loves to remake the vessels. की त्याला आवडतं की जे पात्र आहे ते पुन्हा घडविण्यासाठी. Vessels which are marred, vessels which are broken, vessels which have become out of shape, he loves to remake them. जे पात्र विकृत बनले आहेत, जे पात्र मळलेले आहेत, जे पात्र तुटलेले आहे, त्याला आवडतं की त्यांना पुन्हा आकार द्यायला. There are times we do not understand his ways. अशी वेळ असतात की ज्या वेळेस आम्हाला त्याचे मार्ग समजत नाहीत. But like the clay, पण त्या मडक्याप्रमाणे किंवा त्या मातीप्रमाणे we can submit ourselves, we can yield ourselves, we can surrender ourselves into God's hands. आपण स्वतःला त्या कुंभाराच्या हातामध्ये, देवाच्या हातामध्ये सोपवून देऊ शकतो. Because he is in people molding, character building business. कारण तो लोकांना घडविण्यामध्ये, लोकांना आकार आणि परिवर्तित करण्याच्या व्यवसायामध्ये आहे परमेश्वर. When the circumstances of life are difficult, ज्यावेळेस जीवनातील जे परिस्थिती आहेत त्या कठीण जातात, let us remember, आपण हे लक्षात ठेवूया. God can use whatever is around us. परमेश्वर आमच्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा वापर करेल. He can use whatever is around us to turn us into honorable vessels for his glory. तो आमच्या आजूबाजूला ज्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा बदलाव करेल की आम्हाला आमच्या त्याच्या गौरवासाठी तो ते बदल करेल. This is important for our growth. हे महत्वाचं आहे आमच्या वाढीसाठी. This is needed exercise on our way to perfection. आणि ही एक चांगला व्यायाम आहे आमचा जो प्रवास आहे परिपक्वतेसाठीचा. Whatever your circumstance that you are going through, तुम्ही कोणत्याही परिस्थितीतून जात असाल, my brother, my sister, I want to encourage you. माझ्या बंधू आणि भगिनींनो तुम्हाला उत्तेजन द्यायचं आहे God is shaping you. की परमेश्वर तुम्हाला घडवत आहे. He is producing patience in you. तुम्हामध्ये धीर उत्पन्न करत आहे. He is producing character in you. तुम्हामध्ये चरित्र उत्पन्न करत आहे. And he is preparing you to face any future that will come to you. आणि तो तुमची तयारी करत आहे की कोणतंही भविष्य तुम्हा पुढे येऊ त्याला सामोरे जाण्यासाठी. Shall we pray? आपण प्रार्थना करूयात का? Bring your suffering, bring your pain, bring your trial before the Lord. तुमच्या वेदना, तुमचे दुःख, तुमचे त्रास, तुमच्या परीक्षा परमेश्वरापुढे घेऊन येऊया. Like the clay, can we surrender ourselves? त्या मातीप्रमाणे आपणही स्वतःला सोपवून देऊयात का? Lord, I don't understand, की परमेश्वरा मला समजत नाही, but I know that your will is the best. पण मला ठाऊक आहे की तुझी जी इच्छा आहे ती उत्तम आहे. I bring my life to मी you. माझं जीवन तुझ्या पुढे घेऊन येत आहे. Lord, you take it. प्रभू तू ते घे, You shape it. त्याला तू आकार दे. Because I know that at the end of it all, you will make me beautiful. कारण मला ठाऊक आहे प्रभू की सगळं झाल्यानंतर की तू मला सुंदर असं बनवणार आहेस. Lord, there are times that I don't understand what is happening. प्रभू अशा वेळा असतात ज्या वेळेस मला समजत नाही काय घडत आहे. At times it is difficult to bear what is happening in my life. कठीण जातं की समजण्यासाठी की माझ्या जीवनात काय घडत आहे. Lord, in those moments, let your Holy Spirit strengthen me. प्रभू त्या वेळामध्ये तुझ्या पवित्र आत्म्याने मला सशक्त करावं असं होऊ दे. Because I want to be shaped by you. कारण प्रभू माझी इच्छा आहे की मला आकार तू द्यावास. But I cannot endure it on my own. पण मी स्वतःच्या हिमतीवरती ते करू शकत नाही प्रभू. I need your grace. I need your strength to endure. प्रभू मला तुझ्या कृपेची गरज आहे, तुझ्या उपस्थितीची गरज आहे प्रभू. I surrender myself to you. मी स्वतःला तुला समर्पित करतो. Lord, shape me in the
Lord, in the vessel that you want to make of me. प्रभू अशा पात्रामध्ये मला घडव की जे पात्र तू इच्छा बाळगतोस बनावं मी. But give me the grace to go through it. पण प्रभू मला ती कृपा देखील पुरव त्यातून जाण्यामध्ये. In Jesus' name we pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन.